बेटा. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आहाराविषयी काही सांगा ना. ओके, खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा. बाबासाहेब आहेत ना, त्यांना दोनच व्यसनं होती खरं म्हणजे. एक तर पुस्तकं खरेदी करण्याचं आणि दुसरं वाचनाचं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेटा, बाबासाहेबांनी आहाराकडे खूप लक्ष द्यायचे. आणि त्यांना जे आहे ना, हे तुला मिळेल वाचायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात हे माईसाहेबांचं जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी खूप आठवणी बाबासाहेबांच्या दिलेल्या आहेत. चांगदेव खैरमोडेंच्या चरित्रामध्ये सुद्धा तुला हे मिळेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या वेगवेगळ्या खंडामध्ये तुला मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहाराच्या बाबतीमध्ये खूप परफेक्ट होते बेटा. ते एकतर विदेशात अधिक काळ राहिल्यामुळं त्यांना पाश्चिमात्य आहार खूप आवडायचे. म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट असेल किंवा दुपारचं जेवण असेल किंवा संध्याकाळचं असेल, फार टापटीपपणा त्यांच्यामध्ये होता. आणि क्रॉकरीची पण खूप त्यांना आवड होती. म्हणजे एकदा वापरलेली जी क्रॉकरी आहे ना, ती पुन्हा सकाळी वापरलेली, दुपारी वापरलेली संध्याकाळी. आणि हे बाबासाहेबांना अजिबात चालत नव्हतं. म्हणजे त्यांना खूप आवड होती. काटा, चमचे किंवा चहा किंवा कॉफी पिताना चहाची जी क्रॉकरी होती ती वेगळी असायची, कॉफीची क्रॉकरी वेगळी असायची. चहा घेताना बाबासाहेबांना वेगवेगळा तो द्यावा लागायचा. म्हणजे पाणी, साखर, दूध असं वेगवेगळं असायचं त्यांचं. आणि ब्रेकफास्टमध्ये बेटा बाबासाहेब जे आहेत ते कॉर्नफ्लेक्स असेल किंवा अंडी असेल, बॉईल किंवा हाफ फ्राय केलेला, किंवा ऑमलेट असेल, किंवा मग भुर्जी असेल, टोस्ट असेल, ब्रेड असेल आणि जाम असेल, हे सकाळी ब्रेकफास्टला त्यांना लागायचं. आणि दुपारच्या वेळी मग ते 2 पोळ्या असतील गव्हाच्या, किंवा भाकरी असेल, किंवा मग आणखी त्यांना एक आवडणारी गोष्ट म्हणजे जी मासळी होती ना बेटा, हिल्सा नावाची जी मासळी होती, किंवा कोळंबी फ्राय त्यांना आवडायचा होता. ते हिल्सा मासळीच्या संदर्भामध्ये किस्सा असा आहे की त्यांना ही जी मासळी आवडायची ना बेटा, ती कलकत्त्यावरून त्यांचे जे मित्र होते, डी.जी. जाधव नावाचे लेबर कमिशनर होते ते, आणि ते विमानाने बर्फामध्ये पॅक करून व्यवस्थित ती हिल्सा मासळी बाबासाहेबांना पाठवायचे. आणि तुला आणखी एक आश्चर्य वाटेल की हैदराबादची बिर्याणी सुद्धा बाबासाहेबांना खूप आवडायची, आणि ती सुद्धा कधी कधी ते विमानाने मागवायचे. अशा पद्धतीचा त्यांचा सकाळचा आहार, दुपारचा आहार होता. आणि संध्याकाळचा जो आहार आहे तो खूप छोटासा बाबासाहेब घ्यायचे. म्हणजे सूप वगैरे किंवा लाईट, कारण संध्याकाळचा जो जास्तीत जास्त वेळ आहे तो बाबासाहेब लेखन आणि वाचनामध्ये घालवायचे. कधी कधी ते इतकं वाचन आणि लेखन करायचे की त्यांना मग जेवणाची सुद्धा भ्रांत नसायची किंवा आठवण यायची नाही. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे आपला आहार जो होता संतुलित, अतिशय चविष्ट असा आहार बाबासाहेब घ्यायचे. लक्षात आलं बेटा तुझ्या?